फ्रेंड्स, मी विकास सोरगडे VRM फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे? 11वी फिजिक्स मधला युनिट्स अँड मेजरमेंट हा टॉपिक चालू केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तोच टॉपिक कंटिन्यू करणार आहे. तर साध्या सोप्या कन्सेप्ट होते कालच्या. कोणत्या? तर काय युनिट बघितलं होतं. युनिटची डेफिनेशन, द रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. ओके. त्याच्यानंतर युनिट एखादी फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करायची असेल तर युनिट आणि नंबर म्हणजे नंबर आणि युनिट ह्या दोन गोष्टी सफिशियंट आहेत. ठीक आहे, दोन्ही गोष्टी कंपल्सरी पाहिजे तर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं आपण. तर फंडामेंटल क्वांटिटी आणि फंडामेंटल युनिट यांचे डेफिनेशन फक्त बघितली. साधे सोपे कन्सेप्ट होत्या. फंडामेंटल क्वांटिटी, फंडामेंटल म्हणजे काय बोलतो? मूलभूत, बेसिक. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे द क्वांटिटी which do not depend on any other quantity for their measurement is called fundamental quantity. आणि दुसरं फंडामेंटल युनिट, ती फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी, फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी जे युनिट वापरलेलं आहे त्याला म्हणायचं फंडामेंटल युनिट. साधी सोपी गोष्ट आहे. द युनिट युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी, द युनिट युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड फंडामेंटल युनिट. साधं सोपं आहे, विषय संपला. नेक्स्ट आता बघायचंय सिस्टीम्स ऑफ युनिट. युनिट जे आहेत ते काय केलेले आहेत? वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये डिवाइड केलेले आहेत. 3 सिस्टीम्स आहेत आपल्याकडे. 3 सिस्टीम बघू आपण आधी. सिस्टीम्स ऑफ युनिट. सोपं आहे, लय सोपं आहे, फक्त लक्ष द्यायचंय. ओके. सिस्टीम्स ऑफ युनिट्स. त्याच्यामध्ये पहिली आहे सीजीएस सिस्टीम. सीजीएस काय? हे शॉर्ट फॉर्म दिलेला आहे, त्यालाच आपल्याला फुल फॉर्म मध्ये करायचंय. युनिट कसं? सेंटीमीटर. सीजीएस सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड. सीजीएस सिस्टीम सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड. सेंटीमीटर युनिट कशाचं आहे? लेंथचं. ग्रॅम युनिट कशाचं आहे? मासचं. सेकंड टाइमचं. लेंथ, मास, टाइम हे 3 क्वांटिटी घेतलेले आहेत. फंडामेंटल क्वांटिटी इथे आपल्याला बघायचे टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटी. ह्या 3 फंडामेंटल क्वांटिटी घेतल्या आणि त्यांचे स्मॉल युनिट घेतले. सीजीएस सिस्टीम. दुसरी आहे एमकेएस सिस्टीम. एमकेएस मीटर, किलोग्राम, सेकंड. मीटर, किलोग्राम, सेकंड. आणि तिसरी आहे एफपीएस. एफपीएस म्हणजे फूट पाउंड सेकंड. फूट पाउंड सेकंड. एकदम सोपे आहेत, काही अवघड नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारलेला होता. त्यांच्यामधली ब्रिटिश सिस्टीम कोणती? ब्रिटिश सिस्टीम म्हणजे ज्या देशामध्ये इंग्लिश लँग्वेज बोलली जाते त्या देशामध्ये एफपीएस सिस्टीम ही यूज केली जाते. आणि बाकी ह्या दोन आहेत त्यांना काय म्हणणार मग? मेट्रिक सिस्टीम आणि ही ब्रिटिश सिस्टीम. मेट्रिक आणि ब्रिटिश ह्या दोन सिस्टीम आहेत. या मेट्रिक सिस्टीम इतर कंट्रीमध्ये, इंडियामध्ये वापरतात हीच. सीजीएस किंवा एमकेएस मीटर, किलोग्राम, सेकंड हे युनिट वापरलेले आहेत आपण. ओके. आणि एफपीएस फूट पाउंड सेकंड. ओके. मग याच्या दोन सिस्टीम्स आहेत, सीजीएस अँड एमकेएस सिस्टीम्स आर कॉल्ड, त्यांना काय म्हणणार? मेट्रिक सिस्टीम्स. लक्षात घ्या, एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारतात, सीईटी मध्ये विचारतात. आणि दुसरा आहे एफपीएस. एफपीएस सिस्टीम इज कॉल्ड, त्याला काय म्हणणार? एफपीएस सिस्टीम जी आहे त्याला काय म्हणणार? ब्रिटिश सिस्टीम. ओके. हे लक्षात राहिलं पाहिजे, लक्षात ठेवायचंय. हे झालं सिस्टीम्स ऑफ युनिट. युनिट रिप्रेझेंट करायचे वेगवेगळ्या सिस्टीम्स आपण बघितलेल्या. सिस्टीम्स ऑफ युनिट सीजीएस, एमकेएस, एफपीएस. सीजीएस, एमकेएस, एफपीएस. सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड, मीटर, किलोग्राम, सेकंड, फूट, पाउंड, सेकंड.
आणखीन एक क्वेश्चन, द फिजिकल क्वांटिटी, नीट ऐका, द फिजिकल क्वांटिटी विच हॅज सेम युनिट इन ऑल द सिस्टीम्स. हा क्वेश्चन एक आलेला आहे सीईटी मध्ये. द फिजिकल क्वांटिटी विच हॅज सेम युनिट इन ऑल द सिस्टीम्स. साधी सिंपल गोष्ट, ऑब्झर्वेशन फक्त. सेम युनिट बघा इथं सेंटीमीटर, मीटर, फूट नाही सेम युनिट. ग्रॅम, किलोग्रॅम, पाऊंड सेम युनिट नाही. सेकंद सेम युनिट. कुठल्या क्वांटिटीचं युनिट आहे? टाइमचं. ओके, समजतंय? तर क्वेश्चन काय विचारला होता मी? द फिजिकल क्वांटिटी विच हॅज सेम युनिट इन ऑल द सिस्टीम्स. कोणत्या फिजिकल क्वांटिटीला आहे सेम युनिट? मग सेकंद. इथं क्वेश्चन लिहितो. क्वेश्चन एक आपण रिप्रेझेंट करू. क्वेश्चन काय आहे? द फिजिकल क्वांटिटी, असा विचारलेला क्वेश्चन आहे. द फिजिकल क्वांटिटी which has same unit in all systems. कोणती आहे? टाइम ही फिजिकल क्वांटिटी आहे. त्याचं युनिट काय आहे? सेकंद हे युनिट आहे. आपला क्वेश्चन कशामध्ये? फिजिकल क्वांटिटी कोणती त्याच्यामध्ये. फिजिकल क्वांटिटी कोणती पाहिजे? त्याचं सेम युनिट आहे. सेकंद हे युनिट आहे. कोणत्या क्वांटिटीसाठी आहे? टाइम ह्या फिजिकल क्वांटिटीसाठी युनिट वापरले कोणतं? सेकंद. हा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स असतील काही की, तर मग काय असतील? काय असणार आहे? लेंथ असणार आहे, एक मास असणार आहे, टाइम, दुसरं काही बी देतील. मग वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, स्पीड काय बी देतील, ते काही असू द्या. आपलं महत्वाचं काय? मेन आन्सर कडे पोहोचायचं. या पद्धतीनं हे सिस्टीम्स ऑफ युनिट त्याच्यावरती विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. तर सीजीएस एमकेएस सिस्टीम्स आहेत त्यांना मेट्रिक सिस्टीम म्हणायचं, आणि एफपीएस सिस्टीम आहे त्याला ब्रिटिश सिस्टीम. ब्रिटिश सिस्टीम म्हणजे ज्या कंट्रीज मध्ये इंग्लिश लँग्वेज बोलली जाते त्याला म्हणायचं, त्या ठिकाणी एफपीएस सिस्टीम वापरतात. एफपीएस सिस्टीम इज यूज्ड इन इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज. ओके, नेक्स्ट ही एक क्वेश्चन लक्षात ठेवा. आता आपल्याला महत्वाचा पार्ट बघायचा. चॅप्टर कडे हळूहळू शिरलो आपण. आता बेसिक बघत चॅप्टर मध्ये चाललो तर ऑटोमॅटिक लिंक मध्ये तर लक्षात घ्यायचे. तर बघायचं काय आहे याच्यामध्ये. देयर आर टोटल किती फंडामेंटल क्वांटिटी? इथं 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. देयर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. 7 फंडामेंटल क्वांटिटीज. त्या क्वांटिटी तसंच त्यांचे युनिट पण असणार आहेत. क्वांटिटीज अँड एवढंच लिहू आपण. 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. फंडामेंटल क्वांटिटी, त्याचं युनिट, आणि त्या युनिटसाठी कुठला सिम्बॉल वापरतात ते बघू आपण आता. ठीक आहे, सोपं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. 11वीला पोहोचलोय, मग कसं होईल? आता 11वीला पोहोचलोय, सिन्सिअरली राहायचंय. सिन्सिअर राहतील त्यांनाच मार्क मिळणार आहेत, आगाऊपणा करणारा मार्क मिळणार नाही. ठीक आहे, एक छोटा जोक सांगतो चलत बघा, समजतंय का? काय होतंय? एक मुलगा आगाऊपणा करायला लागला म्हणून त्याचे वडील काय करतात? त्याची पॅन्ट चेक करतात. पॅन्टच्या खिशामध्ये चेक करतात. तर त्या खिशामध्ये काय सापडते? खिशामध्ये त्यांना एक सिगरेट सापडली, गायच्या पुडी सापडली, चुना डबी सापडली, आणि त्याच्यामध्ये एक चिठ्ठी सापडली. त्याच्यामध्ये काही मुलींचे नंबर होते. त्या मुलाला असा बदडला. त्या मुलाला काय बोलायच्या आधीच तर वडिलांनी धुवून टाकला, आणि शेवटी मध्ये तू असले धंदे कधीपासून चालू केले? मुलगा रडत, पप्पा ही पॅन्ट माझी नाही, तुमचीच आहे. कसं करायचं? पप्पाच धुतले असतील, पुन्हा मम्मीनं काय, विषय संपला. ओके, जाऊ द्या. चला लक्ष द्या. देयर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. आपल्याकडे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. तर त्याच्यामध्ये बघायचं 7 फंडामेंटल क्वांटिटीज. त्यातली इथं लिहू आपण क्वांटिटी, त्याचं युनिट आणि त्याचा सिम्बॉल. ओके, तर क्वांटिटीज बघायचं. एक पहिली लेंथ. आधी लक्षात ठेवायच्यातच लेंथ, मास, टाइम. कुठून आल्या ह्या सिस्टीम्स? बघा, सिस्टीम मध्ये ह्या जे दिलेत मीटर, किलोग्राम, सेकंद, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद, फूट, पाऊंड, सेकंद. हे युनिट कशाचं आहे? लेंथचं. पाऊंड युनिट कशाचं आहे? मासचं.
ग्रॅम किलोग्रॅम मास सेकंड टाइम लेंथ मास टाइम ह्या तीन तर झाल्या विषय संपला सोपं आहे. नेक्स्ट फोर्थ क्वांटिटी कोणती? फोर्थ क्वांटिटी तर करंट इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर फिफ्थ क्वांटिटी नेक्स्ट टेम्परेचर फंडामेंटल येते ह्या कोणावरती डिपेंड नाही तर त्यांच्यावरती डिपेंड आहेत बाकीच्या पण ह्या नाही तर. त्याच्यानंतर सिक्स्थ आहे सिक्स्थ काय अमाऊंट ऑफ सबस्टन्स केमिस्ट्री मध्ये यूज केलेला आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि 7 नंबरची जी आहे ती ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी ल्युमिनस इंटेन्सिटी नाव विचित्र येतं जरा तर लक्ष द्यायचंय. कुठल्या क्वांटिटीसाठी आता युनिट काय ते 7 क्वांटिटी ह्या अशा पटकन सांगता आल्या पाहिजे तर अशा तोंडपाठ झाले पाहिजे. ह्याच्यावरती फिजिक्स आहे सगळे ह्याच्यावरती डिपेंड आहेत सगळ्या क्वांटिटी म्हणजे ह्याच्यावरती फिजिक्स डिपेंड आहे. त्यामुळं लेंथ मास टाइम करंट टेम्परेचर अमाऊंट ऑफ सबस्टन्स ल्युमिनस इंटेन्सिटी असा वन स्ट्रोक मध्ये सांगता आलं पाहिजे तर येत आहे. ओके नेक्स्ट लेंथचं युनिट काय आहे? युनिट मीटर. एमकेएस सिस्टीम मध्ये युनिट घ्यायचे तर एमकेएस सिस्टीम मध्ये सगळे युनिट घ्यायचे. आता मास त्याचं युनिट किलोग्रॅम. नेक्स्ट टाइमचं युनिट सगळ्या सिस्टीम मध्ये सेमच आहे सेकंदच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर करंटचं युनिट जे आहे ते एम्पियर. टेम्परेचरचं युनिट इथं डिग्री सेल्सिअस नाही डोक्यामध्ये ते बसलंय. डिग्री सेल्सिअस इज नॉट एमकेएस युनिट. काय मग केल्विन. इथं कन्फ्युजन होतंय. केल्विन डिग्री सेल्सिअस वाटतंय डिग्री सेल्सिअस आहे युनिट आहे पण आपल्या सिस्टीम्स मध्ये आलं पाहिजे. कोणत्या? एमकेएस सीजीएस किंवा एफपीएस आपण एमकेएस सिस्टीम मध्ये घेतो हे केल्विन. ओके त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल आणि ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला. हे नाव सगळे असे सांगता आले पाहिजे तर क्वांटिटी युनिट क्वांटिटी युनिट क्वांटिटी युनिट पट 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 सांगता आले पाहिजे तर वाचनातून अभ्यासामधून होतं येतंय. सिंबल मीटर किलोग्रॅम केजी सेकंद यस एम्पियर ए केल्विन के मोल एमओएल कॅन्डेला सीडी. हे आहेत काय तर आपले सगळे 7 फंडामेंटल क्वांटिटी. 7 फंडामेंटल क्वांटिटी. लेंथ त्याचं युनिट मीटर सिंबल स्मॉल एम कॅपिटल एम घ्यायचा नाही. ओके मास किलोग्रॅम केजी स्मॉल मध्येच केजी. टाइम सेकंद यस करंट एम्पियर त्याचा सिंबल कॅपिटल ए. टेम्परेचर केल्विन कॅपिटल के. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल मोल. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला सीडी. आता हे रूल्स आहेत ह्याचे काही ते पुढे बघू. तुम्हाला काही कॅपिटल घेतले काही स्मॉल घेतले. एखाद्याच्या डोक्यात प्रश्न सहज येऊ शकतो यायला पाहिजे. काही स्मॉल घेतलेत काही कॅपिटल घेतले तर का असा भेदभाव केला सरनी? काही एबीसीडी मध्ये पण गोंधळ आहे सरचा नाही. याचे काही रूल्स आहेत ते रूल्स पुढे बघायचे आपल्याला. आधी सगळं बेसिक गोळा करत चलून रूल्स हे सगळ्या गोष्टी थोड्या हाय लेवलच्या आहेत. त्याच्यावरती पण नीट मध्ये क्वेश्चन विचारलेले येतं. नीट असेल जेडब्ल्यू असेल सीईटी असेल रूल्स वरती सिंबल कसं लिहायचं करंट युनिट कसं लिहायचं ते बघू पुढे. आता एवढं तर लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला. हे दिसतंय क्लिअर सगळं. ओके लिहिताना कसं बोलतो एवढ्या स्पीडने तेवढ्या स्पीडने लिहायचं नाही पॉज करून करून लिहायचंय. कळतंय सगळं तुम्हाला. पिक्चर बघतो युट्यूब वरती हे बघायला काय त्याला. ओके आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आहेत. 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आहेत. त्याच्यामध्ये 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी 7 फंडामेंटल क्वांटिटी 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आहेत. त्याच्यामध्ये आहे प्लेन अँगल आणि दुसरी आहे सॉलिड अँगल. आता प्लेन अँगलचं युनिट तुम्ही 10th पर्यंत बघितलेलं युनिट कोणतं आहे? डिग्री. 50 डिग्री 60 डिग्री 70 डिग्री 90 180
270 120 डिग्री अँगल मोजताना डिग्रीमध्ये मोजलाय, पण इथं आता नाही तसं. आता MKS सिस्टीम मधलं युनिट घ्यायचं इथं. ते युनिट कोणते आहे म्हणजे 11वी मध्ये आता डिग्रीमध्ये अँगल मोजायचा नाही, तो अँगल मोजायचा कशामध्ये, रेडियन मध्ये. रेडियन त्याचा सिम्बॉल आहे RAD, किंवा त्या अँगलच्या वरती असं C लिहायचं, C अँगलच्या वरती. ठीक आहे, हे RAD सॉलिड अँगल, स्टेरेडियन. स्टेरेडियन SR. ठीक आहे. मग प्लेन अँगल तर मोजतात कसं माहिती तुम्हाला, सिंपल आहे. प्लेन अँगल मोजायची कन्सेप्ट काय आहे, हे दोन असं स्ट्रेट लाईन ड्रॉ करायच्या प्लेन मध्ये. हा दोन लाईन मधला अँगल आहे, हा थीटा झाला. हा झाला प्लेन अँगल. प्लेन अँगल माहिती तुम्हाला कसा ड्रॉ करतात. ठीक आहे, पण सॉलिड अँगलचं काय करता येईल बरं आता, कसा असतो सॉलिड म्हणजे काय. सॉलिड आता हा पेन आहे, सॉलिड आहे. सॉलिड अँगल सॉलिड वाटतो जरा, सॉलिडच आहे. कसा तर सगळ्यात सोपी कन्सेप्ट सांगू, आईस्क्रीमचा कोन माहिती सगळ्यांना. ओके, त्या कोन मधला सर्क्युलर अँगल आहे तो झाला सॉलिड अँगल. आईस्क्रीमचा कोन, तो आईस्क्रीमचा कोन या पद्धतीने. हा जो आहे थीटा, हा म्हणायचं सॉलिड अँगल. तुम्हाला इथं तर दोन लाईन मध्येच दिसतंय की सर, ते दोन लाईन मधलं ते येतं नाही, काय फरक आहे. फरक आहे, स्ट्रेट लाईन नाही आहे म्हणतो, वरून बघायचं म्हणतोय. कोन मध्ये वर बघितलं सर्क्युलर दिसतंय, तो सर्क्युलर अँगल जो आहे तो झाला सॉलिड अँगल. समजलंय. या पद्धतीनं ह्या सगळ्या छोट्या छोट्या बेसिक कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, झालं लक्षात ठेवायचे, लिहून काढायचे. नोटबुक एक छानपैकी करायची, सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून काढायचं. सिस्टीम्स ऑफ युनिट लक्षात ठेवायचे, तर त्यातले हे विचारलेले क्वेश्चन्स लक्षात ठेवा. सगळं असं ऑब्झर्वेशन मधून क्वेश्चन्स तयार झालेले असते, तर लय काय हाय लेवलचे नसतात. सीईटी नीट म्हणजे काय एकदम बुद्धीच्या बाहेरचे असते की काय, असं नसतंय. जे शिकतो त्यातलाच असतो पार्ट. छोटे छोटे क्वेश्चन तयार केले असते MCQ, जसं की हे ऑब्झर्वेशन वर आलेला क्वेश्चन. द फिजिकल क्वांटिटी विच हॅज सेम युनिट इन ऑल सिस्टीम्स. काय सेकंद हे युनिट आहे तिन्ही सिस्टीम मध्ये. सेकंद कोणत्या क्वांटिटीसाठी युनिट वापरलंय, टाइम साठी. टाइम ही फिजिकल क्वांटिटी झाली, याचा आन्सर टाइम. आपल्याकडे इथं 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्याच्यानंतर 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. हे सगळं व्यवस्थित लिहून काढायचंय आणि कंटिन्यू मध्ये दररोज लेक्चर येतील. पहिला चॅप्टर सुरुवातीला काही चॅप्टर म्हणजे काही लेक्चर्स येतील आपल्याला यूट्यूबचेच, आणि नंतर मग चालू होईल ते लाईव्ह लेक्चर चालू होतील आपले. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या सगळं. काही अडचणी असतील तर तुम्ही मग मेसेज टाकत चला. ओके, आजचा क्लास इथं थांबू.